फक्त मला एवढंच दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं. असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदादांना वाईट वाटतं, माझं पालकमंत्रीपद का कापलं हे कधीतरी सांगावं ना. का तेव्हा मला एकनाथ शिंदेने सांगितलेलं की मी द्यायला तयार आहे, पण अजितदादा अडवून बसले. आज मी जाहीर करतो, एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा, आम्ही तुम्हाला हे देतो, पालघर देतो. रायगड त्यांना सुटणार कसं? रायगडमध्ये सगळ्यांचा जीव अडकलेला होता. मी काही कमी होतो एक्सपिरियन्स्ड? मी काही पहिल्या टर्मचा आमदार होतो? मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो? नव्हतो. मला नाही दिलं पालकमंत्रीपद. मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाला होऊन डिक्लेअर झाला आणि 3 तासात माझं पालकमंत्रीपद काढलं अजितदादा. त्यांच्यानंतर त्यांना कोरोना झाला, राजीनामा दिला का पालकमंत्रीपदाचा? सगळ्या राष्ट्रवादीला झाला, घेतला का त्यांनी राजीनामा? पण माझा त्या मिनिटात मी बेडवर असताना, म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद काढून घेतलं. इथे खूप साचून ठेवलंय. त्या सह्या कशा मागितल्या गेल्या, त्या सह्यासाठी कोण बसलं होतं, काय तिथे शिजत होतं, सगळं मला माहितीये. आणि ते लेटर कुठे ना, ते आता दाखवायची वेळ आली आहे. येत्या पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी, की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही. ते दिलंच नाही. तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही. हे बदनाम करण्याचे ठाव नव्हते हे जे सत्य, ते अजितदादाच्या तोंडावर पण नाही म्हणू शकते.